हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी करतोय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. आता कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये आपल्याकडं फंक्शनल ग्रुप असणार आहेत अल्डिहाइड, कीटोन, ईस्टर, कार्बॉक्सिलिक ॲसिड अँड ॲसिड क्लोराइड. रिड्युसिंग एजंटमध्ये असणार आहेत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड, राणे निकेल, पॅलेडियम कार्बन अँड डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. आपण फर्स्ट घेतोय अल्डिहाइड. तर अल्डिहाइडसाठी LiAlH4 अल्डिहाइडचं रिडक्शन करतो, NaBH4 अल्डिहाइडचं रिडक्शन करतो, राणे निकेल अल्डिहाइडचं रिडक्शन करतो, पॅलेडियम कार्बन, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हे सगळे रिड्युसिंग एजंट आपल्या अल्डिहाइडचं काय करतात, रिडक्शन करतात. दुसरा मॉलिक्यूल आहे आपला कीटोन. कीटोनमध्ये सुद्धा LiAlH4 NaBH4 राणे निकेल, पॅलेडियम कार्बन अँड डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हे सगळे रिड्युसिंग एजंट काय आहेत, इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय ईस्टर. ईस्टरचं रिडक्शन फक्त लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडच करू शकतो. NaBH4 राणे निकेल अँड पॅलेडियम कार्बन हा काय आहे, ईस्टरवरती इनइफेक्टिव्ह आहे, त्याचा काहीच इफेक्टिव्ह होणार नाही आहे. ॲसिड घेतला तर त्याच्यासाठी फक्त लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हा इफेक्टिव्ह आहे. ॲसिड क्लोराईड घेतला तर त्याच्यासाठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, NaBH4 अँड डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड हे काय असणार आहे, इफेक्टिव्ह रिएजंट असणार आहे.